नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. चला मग इथे बनवली बेसन पोळी. आता इथे कांदा टोमॅटो कट केलेला आहे, दिसत नसला टोमॅटो तरी पण टाकला आहे थोडासा. आणि इकडे अशा छान छान पोळ्या बनवून घेतल्या. पोळ्या म्हणा, धिल्डे म्हणा, धपाटे म्हणा, काही म्हणा. तर ते झालं नाश्त्याला. आणि इकडे मी म्हणत होते चला आपण आता कॅमेऱ्यात दिसतो कसे ते बघूया. इकडे छान पोळ्या झाल्या तर मग नाश्ता झाला आहे. आणि आता पुन्हा दुपारचं टेन्शन काय बनवावं, कारण आहोंना जायचं होतं बाहेर जेवायला. बाहेर म्हणजे होतं एका मित्राच्या मुलीचा साखरपुडा, तिकडे जायचं होतं. आणि इकडे मी दुपारच्या वेळेस म्हटलं चला आजचा दिवस एवढाच हे आहे की काही बनवायचं नाही, म्हणून इकडे घेतलं मी पिठलं बनवायला. आता घरी कोणाला जेवायचं, सासूबाईंना पण उपवास होता. आणि हा 2 दिवसापूर्वीचा व्लॉग आहे. तर इकडे बघा की इकडे मी धिरडे बनवायला घेतले गव्हाच्या पिठाचे. आता धिरडे बनवायची माझी खूप प्रॅक्टिस आहे, त्यामुळे ते एकसुद्धा मोडत नाही, सुरुवातीलासुद्धा मोडत नाही. तर असे काही मी धिरडे बनवून घेतले आणि 2-3च बनवायचे होते. आणि आजचा दिवस ना खरंच चटपटीत दिवस होता. तो कसा ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. आता इकडे धिरडे झाले आणि मुलांना भरवले. नंतर मग घरातलं आवरलं. आजकाल मी मुलं पण जास्त दाखवत नाही, कारण सारखेच मुलं दाखवत बसलं ना तर तुम्हालाही बघायला कंटाळा येतो. माझे मुलं मी त्यांच्यासोबत आनंदित राहते, पण व्हिडिओमध्ये जास्त तर शेअर करत नाही. पण नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर तर करणारच आहे. आता धिरडे झाले आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळेस असं 3 वाजेच्या वेळेस असं वाटलं की आता पुन्हा काहीतरी चटपटीत बनवूया. तर मग काय केलं, इकडे थोडीशी टोमॅटो कांदा कट केला, मसाले ॲड केले आणि असं छान परतून घेतलं तव्यावर थोडंसं तेल टाकून. आणि इकडे थोडेसे पोहे गरम केले. तर मग लगेच याच्यात ते मिक्स करून घेतलं. आणि थोडंसं लिंबू जर पिळलं असतं तर खूप छान झालं असतं, पण मुलांना खायचं आहे म्हणून मी लिंबू काही टाकलं नाही. आणि अशा पद्धतीने पोहे बनवून घेतले. आता ही झाले चटपटीत. पण संध्याकाळच्या वेळेस पुन्हा काय म्हटलं चला आता खिचडी बनवू. म्हणजे दिवसभर मी चपाती भाजी काही बनवलं नाही, पण सगळा दिवस खाण्यापिण्यात चटपटीत दिवस निघून गेला आहे माझा. आता हे असं चालणारच. आणि तुम्हाला वाटतं असेल की का बरं रेसिपी दाखवली नाही खिचडीची, कारण खिचडी डायरेक्ट झाल्यावरच दाखवली. पण आता खिचडी सगळ्यांना येते ना, तर तुमचाही असा काही दिवस असतो का एखाद्या दिवशी? चला मग मला ते सांगा आणि नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.